प्राथमिक व माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम वेबिनारचे आज 5वं सत्र आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तर्फे मी सर्वांचं मनपूर्वक या ऑनलाईन वेबिनार मध्ये स्वागत करते. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम वेबिनारचं हे जे 5वं सत्र आहे, या 5व्या सत्राला उपस्थित आमच्या संस्थेचे सन्माननीय प्राचार्य बळीरामजी चौरे सर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली, तसेच या वेबिनारला उपस्थित सन्माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक पवार साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय दुसे साहेब, तसेच या वेबिनारला ऑनलाईन वेबिनारला उपस्थित आमच्या संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता माननीय धनंजयजी चापले साहेब, माननीय डॉक्टर विनीत मत्ते साहेब, वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली, तसेच या वेबिनारला जिल्ह्यातील सर्व सन्माननीय गट शिक्षणाधिकारी महोदय, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद, सर्वांचं मी या वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आपल्याला माहिती आहे की माननीय संचालक राहुलजी रेखावार साहेब, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या निर्देशानुसार आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम वेबिनार आयोजित करत आहोत. या वेबिनारचं आजचं हे 5वं सत्र आहे. वेबिनारमध्ये भाषा कृतींचा बुधवार आणि गणित कृतींचा गुरुवार घेण्याचे निर्देश SCRT पुणे मार्फत असल्यामुळे आपण हे वेबिनार आयोजित करत आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे निपुण महाराष्ट्र अभियान जो GR कृती अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविणे हा 5 मार्च 2025 शासन निर्णयानुसार आपण 5 मार्च ते 30 जून 2025 पर्यंत एक कृती कार्यक्रम राबवत आहोत. कृती कार्यक्रम राबवत असताना इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन क्षमता आणि त्यांचे अध्ययन स्तर ठरविणे आणि विद्या समीक्षा केंद्रावर त्याची नोंद करणे ही संपूर्ण कार्यवाही आपल्याला या विशिष्ट कालावधीमध्ये करायचं आहे. आणि कृती कार्यक्रमाचे जे काही ध्येय आहे निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत ती ध्येय साध्य करायचे आहे. आणि ती ध्येय साध्य करण्यासाठी म्हणून या वेबिनारमध्ये आपण भाषा आणि गणिताचे वेगवेगळे विषय, वेगवेगळे टॉपिक ठरवून वेबिनार मध्ये सुलभ केले जात आहे. तर प्रत्येक वेबिनार हा जवळपास 1-1 तासाचा असतो आहे. आणि आता भाषा विषयाअंतर्गत जे काही वाचन लेखन कौशल्य दिलेले आहे आणि त्या अंतर्गत अध्ययन क्षमता दिलेल्या आहे आणि या अध्ययन क्षमता साध्य होण्यासाठी जे छोटे छोटे टप्पे अध्ययन स्तरच्या स्वरूपात दिलेले आहेत ते अध्ययन स्तर आपल्या विद्यार्थ्यांनी गाठणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या कृती वर्गामध्ये प्रत्यक्ष घेणे, विद्यार्थ्यांचं स्वतंत्र गट तयार करणे, विद्यार्थी निहाय कृती आराखडा तयार करणं हे तितकंच महत्वाचं आहे. पण कृती आराखडा तयार करत असताना विद्यार्थी नेमका कोणत्या अध्ययन स्तरात आहे आणि अध्ययन स्तरात आहे त्यासाठी कुठली कृती आवश्यक आहे, कुठलं साहित्य त्यासाठी वापरलं पाहिजे, या अनुषंगाने आपण या वेबिनार मालिकेमध्ये वेगवेगळे विषय घेतोय. आज या वेबिनारमध्ये भाषा कृतीच्या बुधवारमध्ये स्वरचिन्हांची ओळख, कारण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे अध्ययन स्तर दिलेले आहे त्यामध्ये स्वरचिन्हांची ओळख, स्वरचिन्ह हे इतके मराठी भाषेसाठी महत्वाचे आहे की मराठी भाषेचा अर्थ बोध होण्यासाठी, उच्चार योग्य असण्यासाठी, योग्य लेखन होण्यासाठी देखील स्वरचिन्ह फार महत्वाचे आहे. त्याच्यामुळे स्वरचिन्हांची ओळख विद्यार्थ्यांना करून देता येणे, त्यासाठी आवश्यक कृती कुठल्या घ्यायला पाहिजे, यासाठी आपल्या या आजच्या वेबिनारला सुलभक म्हणून प्रीती प्रल्हाद नवघडे मॅडम, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद कन्या शाळा कुंभारळे या उपस्थित आहेत. आणि सोबतच आपण कृती आराखडा कसा तयार करायचा हे माहिती आहे, पण वेगवेगळ्या कृतींनी कशा प्रकारे स्वरचिन्हांची ओळख आपण आपल्या मुलांना करून देऊ शकतो, आपल्या विद्यार्थ्यांना, आणि त्यांना वरचं स्तर गाठण्यासाठी कसं मदत करू शकतो हे देखील आपण शक्य होणार आहे या अनुषंगाने. तर मी आजच्या या वेबिनारमध्ये जवळपास 60 शिक्षक जॉईन झालेले दिसत आहे. मी जास्तीत जास्त शिक्षकांनी या वेबिनारला उपस्थित राहावे. काही तांत्रिक कारणामुळे आम्हाला 10 मिनिट उशीर झालेला आहे, दिलगिरी व्यक्त करते त्यासाठी. पण तरी आता कारण वेबिनार मध्ये PPT दाखवणं अपेक्षित आहे, ती PPT आम्हाला दाखवायला अडचण येत होती, म्हणून हे 10 मिनिट आम्हाला वेळ लागला, तर मी दिलगिरी व्यक्त करते. आपण आता वेबिनारला सुरुवात करूया. मी आमच्या संस्थेचे सन्माननीय प्राचार्य साहेब माननीय बळीरामजी चौरे साहेबांना विनंती करते की त्यांनी आम्हाला या ऑनलाईन वेबिनारला मार्गदर्शन करा. सर. सर्वांना नमस्कार. गडचिरोली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाबासाहेब पवार साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी
वासुदेव भोई साहेब, जिल्हा शिक्षण परिषद संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता सन्माननीय चापले साहेब, मते साहेब, गुलाबराव राठोड सर आणि उपक्रमशील अधिव्याख्याता आमच्या भगिनी युगलपाल मॅडम आणि मातकर सर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं 5 मार्चचा GR हा आपल्यासाठी आनंदाचा GR आहे. 5 मार्च 2025च्या GRच्या अनुषंगानं आपण प्रत्येक मूल शिकण्यासाठी धडपडत आहोत आणि या GR नंतर मी जवळपास आपल्या जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त शाळांना भेटी दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये मला जे प्रामुख्यानं आवडलं की प्रत्येक शिक्षकाच्या हातात त्याचा कृती आराखडा आहे. आणि सगळ्यात जास्त मला कृती आराखडा जो आवडला तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिचगाव झाडा, केंद्र मेंढाटोला, तालुका धानोरा येथील शिक्षक आहेत मुख्याध्यापक ऐतुलार सर, RD ऐतुलार, आणि शिक्षक आहेत DG सारे सर. उत्कृष्ट कृती आराखडा तयार केला आहे. तसं तर मी ज्या ज्या शाळेत गेलो त्या शाळेतील शिक्षकांचे कृती आराखडे पाहिले. खूप चांगलं नियोजन केलं आहे. तसंच दुसरी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचकल, हे डीप मधली शाळा असून सुद्धा या शाळेच्या शिक्षकांनी सुद्धा कृती आराखडा श्री NV भांडेकर आणि श्री DS मडावी या दोन्ही मुख्याध्यापक शिक्षकाचे खूप चांगले कृती आराखडे भाषेचे आणि गणिताचे केले आहेत. आणि बाकी इतर शाळेत सुद्धा शिक्षकांनी रजिस्टरमध्ये लिहून कृती आराखडे केले आहेत आणि त्या आराखड्याच्या अनुषंगानं कृती करून प्रत्येक मूल आपले स्तर उंचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून सुद्धा आता हे 5वं वेबिनार आहे. कारण माननीय संचालक राहुल रेखावर सरांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांना प्रत्येक स्तराच्या अनुषंगानं आपण वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आमच्या संस्थेकडून पहिलं वेबिनार झालं होतं ते शेषराव कुमरे सरांचं झालं होतं, त्यानंतर आशिष एलेवार सरांचं, मोरेश्वर अंबादे सरांचं झालं होतं, साधना भोसे मॅडम झालं होतं आणि आजचं जे वेबिनार आहे त्या उपक्रमशील शिक्षिका प्रीती नवगडे मॅडमचं आहे, स्वरचिन्हांची ओळख. त्यामुळं प्रत्येक वेबिनार मधून आपल्याला नवीन गोष्टी माहीत होत आहेत. शिक्षकांनी अभ्यास करून इथं वेबिनार मध्ये बोलायचं म्हणजे त्यांनी 2-2 दिवस तयारी केली असती आणि 2-2 दिवस तयारी करून बारीक बारीक बारकावे शोधून आपलं व्याख्यान कसं किंवा आपलं मार्गदर्शन कसं जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी दिशादर्शक होईल या अनुषंगाने त्यांनी तयारी करून मार्गदर्शन करत होते. परंतु आम्हाला 5-10 मिनिटाचा उशीर झाला, त्याबद्दल आता मॅडमने दिलगिरी व्यक्त केला, मी दिलगिरी व्यक्त करतो की ती तांत्रिक अडचण होती मित्र. परंतु एवढ्या 30 पेक्षा जास्त शाळा भेटी केल्यानंतर माझा असा संदेश झालाय की आपल्या जिल्ह्यातील सगळे शिक्षक गुणवत्तेसाठी पेटून उठलेले आहेत आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत. आणि निश्चित गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील, नेटची असेल, बाकी वेबिनारची अडचण तशा अडचणी असतील, रस्त्यांची अडचण असेल, शिक्षक आमचे 10-5 मिनिटं उशिरा पोहोचत असतील शाळेत, पर सकाळी 7च्या शाळेत, परंतु एकदा का शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणची मुलं बघितल्यानंतर खूप आनंददायी वातावरण दिसत आहे. सगळी मुलं शिकत आहेत. त्यामुळे आता तज्ज्ञामध्ये आणि आपल्यामध्ये मी अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्या एवढीच विनंती करतो की 30 जून 2025ला माझ्या गडचिरोली जिल्ह्यातील 100% मुलं, जे 75% मुलं सांगितलेत ते 75% शासन निर्णयाच्या अनुषंगानं आपलं 100% टार्गेट पूर्ण व्हावं आणि होणार आहे आम्हाला विश्वास आहे. चावडी वाचनाचे सुद्धा आपण सुंदर रेकॉर्ड ठेवलेला आहे. आता त्याच्या पुढे राज्यस्तरावरती मी मॅडमलाही बोललो होतो की चावडी वाचना सुद्धा एक ऍप आलेला आहे. त्या ऍपमध्ये विद्यार्थी कसा वाचतो त्याचा डेमो आम्हाला राज्यस्तरावर सर्व प्राचार्य आणि शिक्षणाच्या बैठकीत करून दाखवला होता. ते प्रायोगिक तत्वावरती काही तालुक्यात सुरू आहे. त्यामुळं की विद्यार्थ्याची वाचनाची गती, विद्यार्थी कसा वाचतो त्याच्या वाचनाला पर्सेंटेज मार्क्स सुद्धा मी दाखवले आहेत. त्यामुळे इथून पुढे दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा अधिक वापर झाल्यामुळे आपल्याला त्याचा, त्यामुळं आपण सर्वांनी झालेल्या वेबिनारचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आता त्या अनुषंगाने आपण आपल्या कृती आराखड्यात जर काही एखाद्या चुकलं असेल तर ते दुरुस्ती करावी हीच अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांना या वेबिनारसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. आता या वेबिनारला जवळपास 80 ते 85 शिक्षक जॉईन झालेले आहेत. मी अधिक शिक्षक या वेबिनारला जॉईन व्हावे अशी विनंती करते, आवाहन करते डायट तर्फे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आता आज जे भाषा अंतर्गत स्वरचिन्हांची ओळख याविषयीचे सुलभन जे करणार आहेत या कुमारी प्रीती प्रल्हाद नवगडे मॅडम या प्राथमिक शिक्षिका आहे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या
शाळा कुंभाराई येथे कार्यरत आहेत. त्या एकदम नवोपक्रमशील अशा शिक्षिका आहेत. त्यांनी जिल्हा स्तरावर सुद्धा नवोपक्रम सादर केलेलं होतं आणि नवोपक्रमामध्ये त्यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला होता. तसंच निपुण भारत अंतर्गत वाचन लेखन संदर्भात जे काही उपक्रम आहेत त्यांच्या शाळामध्ये राबवलेलं होतं, त्याचं सादरीकरण करण्याचं आणि संशोधन रिसर्च म्हणजे रिपोर्ट सादरीकरण करण्याची संधी त्यांना नागपूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली या नागपूर डायट मध्ये सुद्धा त्यांना उपलब्ध झालेली होती. असे हे उपक्रमशील शिक्षिका आहे. त्यांचं एक पुस्तक देखील महाराष्ट्र म्हणजे SCRT पुणे मार्फत प्रकाशित होत आहे, ऋतुमती मासिक पाळीचा आनंदी प्रवास हा देखील. अशा ह्या उपक्रमशील शिक्षिकांच्या मार्गदर्शन आज आपल्याला इथे लाभणार आहे. मी अधिकचा वेळ न घेता आता इथे सादर आमंत्रित करते आहे कुमारी प्रीती प्रल्हाद नवगडे मॅडम यांना, की आपण स्वरचिन्हांची ओळख आणि कृती या वेबिनारमध्ये शिक्षकांना सांगणार आहोत. या वेलकम. नमस्कार सर्वांना. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रमाचा आजचा 5वा दिवस आणि आजचा दिवस आहे भाषेचा बुधवार. आज आपण स्वरचिन्हांची ओळख, सराव आणि विद्यार्थ्यांना स्वरचिन्हाचा दृढीकरण करण्यासाठी विविध कृती उपक्रमाचा आजच्या या वेबिनार मध्ये चर्चा करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. शेअरच होत आहे, शेअरच आहे. फक्त ते तिथे बरोबर स्क्रीन शेअरच होत आहे. PPT ला एक मिनिट करते. ओके. आणि हे बाजूला करा, हे मध्ये येत आहे. हा मध्येच आहे, हा नाही. आपल्या सर्वांना 5 मार्च 2025 चा शासन निर्णय एवढ्या दिवसात पूर्णपणे पाठ झालेला आहे. यामध्ये आपल्याला बॉक्स आहे तो बाजूला व्हायला पाहिजे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबवायचा आहे. आणि या कृती कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन 2026 ते 27 पर्यंत पायाभूत भाषा व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यानुसार प्राथमिक शाळेमध्ये पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान साध्य करणे ही आजच्या शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता बनलेली आहे. आणि याच अनुषंगाने आपण सर्वजण दर 15 दिवसांनी परीक्षा घेत आहोत मुलांची. त्यामध्ये मूल कोणत्या स्तरावर आहे त्याची आपण नोंद ठेवत आहोत आणि त्या नोंदीनुसार विद्यार्थ्यांचा कृती आराखडा प्रत्येक शाळेमध्ये तयार करण्यात येत आहे. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे इयत्ता 2री ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे. या कृती कार्यक्रमाचा कालावधी आपल्या सर्वांना माहीतच आहे, तो आहे 5 मार्च 2025 ते 30 जून 2025. आपल्याला या कृती कार्यक्रमामध्ये नेमके काय करायचे आहे हे मी थोडक्यात सांगू इच्छिते. ठरवून दिलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता कशा प्रकारे प्राप्त करता येईल यासाठी आपल्याला कृती कार्यक्रम आखायचा आहे आणि त्याची आपल्या शाळेमध्ये वर्ग दप्तरात नोंद ठेवायची आहे आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करायची आहे. आपल्या वर्गाचा अपेक्षित अध्ययन स्तर घोषित करायचा आहे. तसेच आपण पहिली चाचणी 5 मार्च 2025 ला घेतली. त्या चाचणीनुसार पडताळणीची नोंद करायची आहे आणि विद्या समीक्षा केंद्राकडून आपल्याला जी चॅटबॉटवर या संकेतस्थळावर त्या परीक्षेच्या नोंदी करायच्या आहेत. दिनांक 30 जून 2025 पर्यंत या सगळ्या कृती कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना
अंतिम अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी अधिक सराव आपल्याला द्यायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण तयार आहोत. माझ्याकडे आजचा विषय आहे स्वरचिन्हांची ओळख, त्यांचा सराव, दृढीकरण आणि स्वरचिन्हांचा पुरेसा सराव होण्यासाठी घ्यावयाच्या कृती आणि उपक्रम. आपले विद्यार्थी कोणत्या स्तरात आहेत त्याचा योग्य विचार करून विद्यार्थ्यांना नेमके कोणत्या कृती आणि उपक्रमाद्वारे आपण स्वरचिन्हांचा सराव करून देणार आहोत हे सगळे आपण आजच्या या वेबिनार मध्ये समजून घेणार आहोत. चला तर आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. आपल्या सर्वांना माहित आहे जो अध्ययन स्तरा पडताळणीमध्ये स्तर 3 आणि स्तर 4 ह्यामध्ये स्वरचिन्हाविषयी आपल्याकडे एक नोंद आहे. स्तर 3 मधली नोंद आहे सर्व अक्षरे, स्वर चिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो आणि स्तर 4 वरची नोंद आहे सर्व अक्षरे, स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो. ह्या दोन्ही नोंदी वर्ग 2 ते 5 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहेत. इयत्ता 2री ते 5वी मधील विद्यार्थ्यांना मराठी वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी स्वरचिन्हाची ओळख असणे आवश्यक आहे आणि याच स्वरचिन्हाची ओळख प्रभावीमध्ये कसं करून देता येईल ह्याचा आपण आजच्या या वेबिनार मध्ये अभ्यास करणार आहोत. विविध कृती आणि उपक्रमाद्वारे आपण या स्वरचिन्हाची विद्यार्थ्यांना ओळख करून देऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्वरचिन्ह शिकवण्या अगोदर विद्यार्थ्यांचे अक्षराचे ज्ञान पक्के असणे आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांना अक्षर ओळख असेल, अक्षराची जाणीव पक्की असेल तर आपण त्याला अक्षरांना स्वरचिन्ह जोडून त्याला आपण कितीही मोठे वाक्य वाचायला शिकवू शकतो. तर माझा पहिला उपक्रम आहे अक्षर चक्राद्वारे अक्षरांची ओळख. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण अ पासून ज्ञ पर्यंत मुलांना वाचायला शिकवत होतो आणि तसाच विद्यार्थ्यांना आपण सराव करत होतो. पण त्याचे काहीतरी दुष्परिणाम आपल्याला येत्या काळामध्ये मागील काळामध्ये दिसून आले आणि म्हणूनच सलग पूर्ण अक्षरे न शिकवता एकेका अक्षर चक्राद्वारे आपल्याला अक्षरांची ओळख करून द्यायची आहे. समजा आपल्याला ल शिकवायचा असेल तर ल वरचे आपण जुन्या पद्धतीने जशी शिकवत होतो लसूण ल, लिंबू ल असं न शिकवता एकेका अक्षर चक्राद्वारे आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. यामध्ये फुलोरा उपक्रम आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप प्रभावीपणे राबवण्यात आला होता आणि त्याच फुलोरा उपक्रमातील एक कृती आहे अक्षर चक्राद्वारे ओळख. यामध्ये आपण बघू शकता मी इथे एक अक्षर घेतला आहे ल आणि दिसते मॅडम त्याला रिलेटेड असलेले सगळे शब्द इथे त्याच्या सभोवताल लिहिलेले आहेत. आता विद्यार्थ्याला हा ल आहे हे माहित नाही, आपण फक्त त्याला हा ल सांगणार आहोत आणि याचे वाचन करून दाखवणार आहोत. मग एकेका विद्यार्थ्यांना आपण जवळ बोलवून ह्या अक्षरासारखा असलेला अक्षर शोध आणि त्याला गोल कर ही कृती घेऊ शकतो. म्हणजे विद्यार्थी येईल आणि इथे त्याला ह्या ब च्या बाजूला ल दिसताय तर तो ह्या ल ला गोल करेल. त्यामध्ये त्याच्या या आकाराचं दृढीकरण होईल. आपण त्याला वाक्य शब्द वाचून दाखवणार आहोत, त्यामध्ये त्या शब्दांचं पण दृढीकरण होईल आणि ल हा अक्षर त्याचा पक्का लक्षात राहील. आणि अक्षर शिकवताना सरसकट न शिकवता अदले मधले अक्षर घेऊन शिकवल्यामुळे विद्यार्थी एखादा अक्षर प्रॉपरपणे शिकतात आणि त्यांचा तो अक्षर पक्का होऊ शकतो. तर ही आहे आपली पहिली कृती किंवा उपक्रम अक्षर चक्राद्वारे ओळख. त्यानंतरचा आपला दुसरा उपक्रम आहे अक्षर गटावरून वाचन. आत्ताच आपण बघितलं की सरसकट
अ पासून ज्ञ पर्यंत, क पासून ज्ञ पर्यंत न शिकवता विद्यार्थ्यांना अदले मधले अक्षर शिकवले तर ते त्यांना लक्षात राहतात आणि त्यांचं दृढीकरण पक्क होते. आपण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेगवेगळे अक्षर गट तयार करू शकतो. हे सुद्धा आपल्याला फुलोराचीच एक देण आहे. वेगवेगळ्या अक्षर गटानुसार विद्यार्थ्यांना अध्यापन करणे. इथे मी एक अक्षर गट घेतला आहे क, म, ल, घ, र, आ आणि आ ची मात्रा. इथे आपण क शिकवणार आहोत. त्याचबरोबर क ला आ ची मात्रा लागून का होतो हे पण विद्यार्थ्यांना त्याच वेळेस शिकवणार आहोत. म्हणजे विद्यार्थी एका वेळेस क, म, ल, घ, र आणि का, मा, ला, धा आणि रा हे अक्षर शिकणार आहेत. आणि हे सगळे अक्षर मिळून विद्यार्थी आपल्या मताने खूप सारे छोटे छोटे शब्द स्वतःच्या मताने बनवू शकतो. आत्ताच्या ह्या कृतीमध्ये विद्यार्थ्यांची फक्त एकच स्वरचिन्हाची ओळख पक्की झालेली आहे. ती म्हणजे फक्त आपली आ ची मात्रा. आपण एका वेळेस सगळे जर शिकवायला गेलो तर एक ना धड भाराभर चिंध्या होतात. त्यापेक्षा एका वेळेस एकच घ्यायचा, कारण की विद्यार्थ्यांची मानसिकता खूप वेगवेगळी असते. कोणते विद्यार्थी खूप हुशार असतात, कोणी थोडे कमी असतात. त्या हिशोबाने आपण आपले विद्यार्थ्यांचे असंच हे अक्षर गट फुलोरा मधले आहेत. पण तुमचे विद्यार्थी कोणत्या पातळीवर आहेत, त्यांची गरज काय आहे हे सगळे विचारात घेता तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळे अक्षर गट घेऊ शकता. जसं इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पहिला अक्षर गट इथे घेतला आहे म, क, त, न, अ, आ ची मात्रा झ, ह, प, य, च. तुम्हाला वाटत असेल की हे खूप सारे शब्द आहेत, माझे विद्यार्थी एवढे मोठे शब्द एका वेळेस करू नाही शकत. तर आपण कमीत कमी 5 किंवा 6 अक्षरांचा एक अक्षर गट बनवून त्या तुमच्या सोयीने विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्यांना स्वरचिन्हांची ओळख करून देऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांचा या अक्षर गटाच्या सगळ्या एक एक अक्षर गटाच्या पूर्ण सरावानी विद्यार्थी एका अक्षरासोबतच वाक्यही लिहू शकतात, वाचू शकतात. त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि तो आनंदाने शाळेत येऊ शकतो. जर विद्यार्थ्यांना शाळाच आवडली नाही तर विद्यार्थी शाळेत येणार नाही. आणि आपण ज्यांच्यासाठी करत आहोत तेच जर शाळेत नाही राहिले तर आपल्या कृती कार्यक्रमाचा काही उपयोग राहणार नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या कलाकलाने त्यांना सोयीचं होईल असे अक्षर गट आपण घेऊया आणि त्यांचे स्वरचिन्हाचे दृढीकरण करूया. त्यानंतरचा कृती आहे स्वरचिन्हांची ओळख. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण मुलांना पूर्ण 12 खडी 14 खडी क पासून क का की पूर्ण म्हणायला लावत होतो. पण त्यांना स्पेसिफिक जर कैवर हात दिला आणि हे काय आहे असं विचारलं तर खूप विद्यार्थी गोंधळत होते. हे का बरं होत होतं? कारण की विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळत नव्हता त्या स्वरचिन्हांचा अभ्यास पक्का होण्यासाठी. तर यासाठी आपण एक उपक्रम घेऊ शकतो. ते म्हणजे आपल्याला त्यांना स्वरचिन्ह शिकवायचे आहेत, पण एका वेळेस क का की पूर्ण न शिकवता आज फक्त आपण क आणि आ ची मात्रा का एवढंच शिकवणार आहे. ख आणि खा ची मात्रा ख आणि आ ची मात्रा खा एवढंच शिकवणार आहोत. ग आ ची मात्रा गा. हे एका दिवशी आपण फक्त हे आ ची मात्रा जर शिकवली तर विद्यार्थ्यांना मगाशी म्हणल्याप्रमाणे कमी वेळात पूर्ण हे शब्द अभ्यास होणार आहे त्यांचा. क का आणि कु के ह्या वेगवेगळ्या स्वरचिन्हामध्ये त्यांची गफलत होणार नाही. फक्त एक घटक एका दिवशी शिकवल्यामुळे तो त्यांचा पक्का लक्षात राहील. त्यांना त्याचा सराव करायसाठी पण फायदा होईल आणि विद्यार्थी आनंदाने पुढचा टप्पा गाठू शकतील. तसंच हे काही शब्दपट्ट्या बनवलेल्या आहेत. जसं आहे ही मोठ्या ई ची मात्रा. तर आपण त्या मोठ्या ईच्या मात्रेसह एक सलग वाक्य लिहिलेलं आहे. ताजी भाजी विकत आणली. यामध्ये फक्त आपण एकच शिकवलं आहे
पण ह्या एका विलांटी ईच्या मात्रेमुळे विद्यार्थी पूर्ण ओढ वाचू शकले आहे. ह्याचा परिणाम असा होतो की विद्यार्थ्यांना आत्मविश्वास की अरे मी एक दिवस शाळेत आलो तरी मला पूर्ण एक ओढ वाचता आली आणि ते आनंदाने पुढील शिक्षणासाठी तयार होतात, मानसिकरित्या तयार होतात आणि आपली जे शिकवण्याची प्रक्रिया आहे ती अजून चांगली होते. त्यानंतरचा पुढचा एक आपण उपक्रम घेऊ शकतो स्वरचिन्हांची ओळख करून देण्यासाठी, तो म्हणजे आमची स्वरचिन्ह बँक. आता आपल्या विद्यार्थ्यांना सर्व स्वरचिन्हांची ओळख झालेली आहे. विद्यार्थी घरी या स्वरचिन्हांचा पुरेसा सराव करत आहेत. यावेळेस आपण विद्यार्थ्यांना एक उपक्रम देऊ शकतो की घरी जाऊन वर्तमानपत्रे, पुस्तके, विविध मासिक यामधील मोठ्या फॉन्ट मधले फक्त एक एक स्वरचिन्ह कापून आणा आणि कापून आणलेले हे स्वरचिन्ह या आपल्या शाळेच्या स्वरचिन्ह बँक मध्ये आपण ठेवूया. बघा, विद्यार्थ्यांनी असे छोटे छोटे एक एकच स्वरचिन्ह कापून आणले आहेत. जसं हा ग आणि 30 विद्यार्थ्यांनी जर आपल्या वर्गात असेल तर 30 विद्यार्थ्यांचे 10-10 जरी स्वरचिन्ह आले तरी आपला हा पूर्ण बँक भरणार आहे आणि या बँकचा उपयोग विद्यार्थ्यांना सराव देण्यासाठी होणार आहे. इथले कोणतेही 2 स्वरचिन्ह उचल, ह्यांना अर्थपूर्ण रीतीने त्याची अरेंजमेंट कर आणि वाक्य वाच असा आपण त्यांना एखादी कृती देऊ शकतो. आणि विद्यार्थ्यांना स्वतः आणलेल्या वस्तू खूप प्रिय असतात. विद्यार्थी माझा कार्ड म्हणून स्वतःच्या कार्डचे चांगले जोडीकरण होणार आहे त्यांचे आणि त्यांचा जो स्वरचिन्हांचा आपला जोडीकरणाचा विषय आहे तो त्यांचा पूर्ण पक्का होणार आहे. विद्यार्थी स्वरचिन्ह चांगल्या पद्धतीने वाचू शकतील आणि त्यांचं लेखनही करू शकतील. त्यानंतरचं आपला पुढचा उपक्रम आहे शब्दझुंज. आपल्या सर्वांच्या शाळेमध्ये निपुण भारत अंतर्गत शैक्षणिक साहित्याची पेटी आलेली आहे. या पेटीमध्ये तुम्हा सर्वांना हा एक कार्ड दिसला असेल. तर या कार्डाच्या द्वारे आपण विद्यार्थ्यांचे स्वरचिन्हांचे दृढीकरण खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. एकतर खेळाच्या द्वारे विद्यार्थ्यांना आपण इथे स्वरचिन्हे शिकवू शकतो. विद्यार्थ्यांना आपापसामध्ये जिंकण्याची एक ईर्ष्या असते, त्यासाठी आपण ह्या कार्डचा वापर करणार. तर आपण हे सगळ्यात आधी बघूया की हा कार्ड कसं वापरायचं आहे. या कार्ड सोबत आपल्याला वापरायचे आहेत हे 2 डायस, अक्षर डायस आहेत आणि ह्या 2 सोंगट्या. आपण हा गेम 2 विद्यार्थ्यांसोबत घेणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना हे 2 डायस दाखवायचे. तुम्ही बघू शकाल एका डायस मध्ये अक्षर लिहिले आहेत आणि दुसऱ्या डायस मध्ये स्वरचिन्ह आहे. विद्यार्थ्यांना हे शफल करायला लावायचे. विद्यार्थ्यांनी शफल केल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे र आणि ई. र आणि ई मिळून कोणता अक्षर बनतो हा आपण विद्यार्थ्यांनाच विचारायचं. विद्यार्थी सांगणार री. त्यानंतर विद्यार्थ्यांना ह्या अक्षर री अक्षरावरचं शब्द शोधायला लावायचं. जो विद्यार्थी पटकन शब्द शोधेल, जसं र आणि ही दुसरी विलांटी आहे तर आपला हा शब्द होणार. विद्यार्थी हा पण करू शकतात पण त्याला त्यामागचं कारण समजावून सांगायचं. आत्ताच विद्यार्थ्यांची ऱ्हस्व आणि दीर्घ विलांटी याचे पण संबोध आपण इथे स्पष्ट करणार आहोत. घ री हा शब्द जो विद्यार्थी ओळखेल त्याची ही गोटी ह्या अक्षरावर लावायची आहे. अशाच प्रकारे जेवढे जास्त जो विद्यार्थी पटकन शब्द शोधेल तेवढ्या विद्यार्थ्याच्या सोंगट्या इथे या अक्षर गटावर अक्षरांवर राहतील. जो विद्यार्थी जिंकेल त्याला त्याचे सगळ्यात जास्त सोंगट्या आणि तो विनर होणार आहे आजच्या
खेळाचा. अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण स्वरचिन्हांची ओळख, दृढीकरण आणि सराव देऊ शकतो. त्याचप्रमाणे याच अक्षर गटाच्या साह्याने आपण विद्यार्थ्यांच्या लेखनाचाही सराव घेऊ शकतो. जे विद्यार्थी शब्द शोधतील तो शब्द त्यांनी आपल्या बुकामध्ये, वहीमध्ये लिहायचं आणि त्याचे वाचन करण्याचाही आपण सराव केला. तर निपुण भारत पेटीमधल्या या साहित्याचा नक्की वापर करा. विद्यार्थी खूप आत्मविश्वासाने आणि आनंदाने खेळाच्या माध्यमातून आपले शिकणार आहेत. त्याच प्रकारे ह्याच साहित्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कल्पकतेने वेगवेगळे त्यांना टास्क देऊ शकता, ज्याद्वारे विद्यार्थी अजून वेगळ्या पद्धतीने खेळ खेळून स्वरचिन्हांची त्यांची पकड पक्की करतील. त्यानंतरचा माझा उपक्रम आहे समान स्वरचिन्हाच्या भेंड्या. विद्यार्थ्यांना भेंड्या खेळायला खूप आवडतात, मग त्या गाण्याच्या असो, शब्दाच्या असो किंवा नावांच्या असो. तर ह्या स्वरचिन्हाच्या दृढीकरणासाठी आपण त्यांच्यासाठी घेणार आहोत समान स्वरचिन्हाच्या भेंड्या. म्हणजे यामध्ये वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आहेत आणि त्यांना एखादा स्वरचिन्ह द्यायचं आहे. जसं क आणि आ मिळून बनला आहे का. विद्यार्थ्यांना आपण का द्यायचं, का हा अक्षर द्यायचं आणि त्यावरून शब्द विद्यार्थ्यांना तोंडी सांगायला लावायचे. जो गट शब्द सांगणार नाही त्याच्यावर भेंडी बसेल आणि विजेत्या गटाला बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, जेणेकरून सर्व विद्यार्थी पुढे जाऊन असा एखादा गेम राहिला तर आनंदाने त्या खेळामध्ये सहभागी होतील आणि अजून पूर्ण आपला जोश लावून शब्द सांगतील. ह्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी मागे आहेत, बोलायला घाबरतात किंवा शाळेमध्ये लाजतात, ते पण या खेळामध्ये सहभागी होऊ शकतात. कारण की इथे फक्त वाचायचं नाही आहे, लिहायचं नाही आहे, फक्त तोंडी आपल्याला बोलायचे आहेत. काही विद्यार्थी असे असतात ज्यांना लेखन वाचन नको असते, ते बोलू शकतात, व्यक्त होऊ शकतात. त्या विद्यार्थ्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी, त्यांच्या स्वरचिन्हाची ओळख पक्की करण्यासाठी आपण त्यांना ही समान स्वरचिन्हाची भेंड्या हा उपक्रम घेऊ शकतो. त्यानंतरचा आपला वेगळा एक उपक्रम आहे एकाच शब्दाला वेगवेगळे स्वरचिन्हे लावणे. यासाठी आपल्याला अशी एखादी पूर्वतयारी करून ठेवावी लागेल. इथे मी एक कॉमन शब्द घेतला आहे कर. या कर शब्दाला आपण वेगवेगळे स्वरचिन्ह जोडून वेगवेगळे शब्द तयार करणार आहोत. जसं क ला आ ची मात्रा आणि र ला अ ची मात्रा मिळून झाला आपला शब्द का. तसाच क ला अ ची मात्रा, र ला आ ची मात्रा हे मिळून आपला नवीन शब्द बनला आहे करा. क ला ऐ ची मात्रा, र ला ई ची मात्रा हे बनून आपला शब्द तयार झाला आहे कैरी. तर विद्यार्थ्यांना फक्त हा असा एक साहित्य आपल्याला पुरवायचं आहे किंवा तुम्ही फळ्यावर पण लिहून घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पकतेने कोणत्या शब्दाला कोणता स्वरचिन्ह लावून आपण वेगळा अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो याविषयी मार्गदर्शन करायचं आहे. विद्यार्थी स्वतःच्या मनाने नवीन नवीन शब्द बनवतील आणि एकाच अक्षर गटाला विविध स्वरचिन्हे लावून आपण नवीन नवीन शब्द तयार करून घेऊ शकतो आणि हे स्वरचिन्ह वाचण्याचा सरावही आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. वाचन, लेखन हे दोन्ही कौशल्य आपल्या ह्या एका शैक्षणिक साहित्यातून किंवा एका कृतीतून साध्य होणार आहेत. त्यानंतरचा आपला उपक्रम आहे माझा स्वरचिन्ह हरवला. हे इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकामधील एक कृती आहे, पण ही स्वरचिन्हाच्या दृढीकरणासाठी खूप उपयुक्त अशी आहे.
यामध्ये बघा काय केलं आहे, एक चित्र आहे आणि त्याखाली स्वर चिन्ह दिलेले आहेत आणि आपण एकेका विद्यार्थ्याला बंद करायला करायचं बे हे ना बाई माईक सुरू आहे, बंद करायला माईक सुरू आहे कोणाचं तरी. केलं बंद. तर इथे बघा विमानाचं चित्र दिले आहे आणि खाली लिहिलंय व मा न. विद्यार्थ्यांना बोलवून ह्यामध्ये वाचन करून नेमका कोणता स्वरचिन्ह लावून याचा अर्थपूर्ण असा शब्द तयार होणार आहे हे आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो. जसं विद्यार्थी सांगतील की हा विमान आहे आणि खाली लिहिले आहे व मा न, मग आपण व ला पहिल्या इची विलांटी लावून वी हा शब्द तयार करणार आहोत आणि आपला एक नवीन शब्द तयार होईल विमान, जो हा चित्र आहे. तसंच इथे आहे दादाचं एक चित्र आहे आणि खाली फक्त द द एवढेच अक्षर लिहिले आहेत, पण विद्यार्थ्यांना समजून जाईल की हा दादा आहे आणि मला इथे दादा लिहायचा आहे, तर तो द ला आची मात्रा आणि दुसऱ्या द ला पण आची मात्रा स्वतःच्या मताने लावणार आहे आणि नवीन शब्द तयार करणार आहे. विद्यार्थ्यांना मोकळीकता द्यायची, त्यांना त्यांच्या मताने काम करायला इथे परवानगी द्या, म्हणजे जेणेकरून नवीन नवीन शब्द विद्यार्थ्यांच्या मनातूनही तयार झाले पाहिजे. तर अशा या स्वरचिन्ह माझा स्वरचिन्ह हरवला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे लेखन वाचन दोन्ही उद्दिष्ट साध्य होणार आहेत. कारण विद्यार्थी विचारही करणार आहे की कोणता स्वरचिन्ह लावायचा आहे, विद्यार्थी वाचन करणार आहे आणि या शब्दाचं विद्यार्थी इथे आणि आपल्या वहीमध्ये पण लेखन करणार आहे. असं एका दगडात तीन पक्षी आपण या एका उपक्रमामधून साध्य करणार आहोत. तर यानंतरची आपली स्वरचिन्हाच्या दृढीकरणासाठीची ऍक्टिव्हिटी. हॅलो, आवाज येईल. चला अक्षराला टिकली लावूया. इथे पण आपल्याला विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक साहित्य तयार करायचं आहे किंवा तुम्ही फळ्यावरही हे असे शब्द लिहून ठेवू शकता. इथे आपण काय केलं आहे, शब्द लिहिलेले आहेत पण त्यावर अनुस्वार दिलेले नाही. आपल्या सर्वांना माहित आहे विद्यार्थी बाराखडी वाचताना के कै को पर्यंत छान वाचतात, पण जिथे अनुस्वार येतो विद्यार्थी अडखडतात. नेमकं अनुस्वाराला कुठे द्यायचं, अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा, अनुस्वार पहिले घ्यायचं की शब्द पहिले घ्यायचं, अक्षर पहिले घ्यायचं, ह्यामध्ये विद्यार्थी खूप गोंधळतात. यासाठी आपला हा चला अक्षरावर टिकली लावूया हा उपक्रम आपण घेऊ शकतो. ह्याचा उपयोग कसा करायचा ते आपण बघूया. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना बोलवून शब्दाचे वाचन घ्यायचे आहेत. जसं इथे आहे पहिला शब्द नदी. मग आता विद्यार्थ्यांना आपणच विचारायची की ह्या दोन शब्दापैकी कोणत्या शब्दावर जर तू अनुस्वार लावला तर एक नवीन शब्द तयार होणार आहे. मग विद्यार्थीच त्यांच्या मताने त्यांना जसं समजेल तसं उत्तर देऊन तो ही टिकली न च्या डोक्यावर लावणार आहे आणि झालेला नवीन शब्द वाचणार आहे. झालेला नवीन शब्द आहे न वर अनुस्वार म्हणजे नंदी, नंदी. आधीचा शब्द होता नदी आणि आता तयार झालेला शब्द आहे नंदी. तर अशा प्रकारे विद्यार्थी स्वतःच्या हाताने टिकली लावत आहे तेव्हा त्याला नेमका अनुस्वार कुठे द्यायचा, कोणत्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा, त्याचा उच्चार कसा करायचा, हे सगळ्या त्याच्या संकल्पना पूर्ण होणार आहेत. तो स्वतः ऍक्टिव्हिटी करत आहे म्हणून त्याला आनंद होत आहे. त्याचं पाहून बाकीचे विद्यार्थी पण पुढे पुढे येतील ऍक्टिव्हिटी करायसाठी आणि स्वरचिन्हावर जे त्यांची पकड आहे ते या ऍक्टिव्हिटी उपक्रमात दूर होण्यासाठी पकड या उपक्रमामधून पक्की होण्यासाठी मदत होणार आहे. खूपदा विद्यार्थी टिंब देताना चुकतात, म्हणजे इथं टिंब द्यायचं की दुसऱ्या शब्दावर टिंब द्यायचं, ह्या चुका विद्यार्थ्यांच्या कमी होण्यासाठी आपण ही अक्षरावर टिकली लावूया हा उपक्रम घेऊ शकतो.
अजून त्यानंतरचा आपला उपक्रम आहे मूळाक्षरांची बाराखडी. आपण विद्यार्थ्यांना एक 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 मूळाक्षरांची पूर्णपणे ओळख करून दिली आहे. मूळाक्षरांचं ज्ञान पक्का आलंय विद्यार्थ्यांचा. आता आपण विद्यार्थ्यांची काठिण्य पातळी थोडी वाढवणार आहोत. या उपक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांना एखादा शब्द देणार आहोत, अक्षर देणार आहोत. जसं मी इथे पहिला क हा अक्षर दिला आहे आणि विद्यार्थ्यांना आपण आवाहन करायचं आहे की क ने सुरू होणाऱ्या शब्दापासून एक सलग वाक्य तपन सर, तपन सर, नेटचा प्रॉब्लेम वाटत आहे. तपन सर, आवाज येतोय का? येत आहे ना मॅडम, बोला. हॅलो आवाज येतोय का सर? मॅडम, येऊन राहिला आवाज, बोला ना. मॅडम आवाज येतोय. नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतंय, लॅपटॉपला दिसत नाही. मॅडम मोबाईल वरून बोला. स्क्रीन दिसते का सर लॅपटॉपची? नाही 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 दिसत. ते बघ बरं काय अडचण आहे तर मध्येच नेटचा आज खूप प्रॉब्लेम वाटतो. नाही नाही काहीच नाही केलं. मॅडम परत एकदा स्क्रीन शेअर करा. करत आहे सर, करत आहे. येतो पैसे. होते का? नाहीतर मोबाईल वरूनच आपण सुरू करू. नाहीतर याच्यावर सुरू करू. स्क्रीन दिसते का बघा? नमस्कार सर्वांना. सॉरी, थोडा प्रॉब्लेम झाला होता नेटचा. स्क्रीन दिसतंय सर्वांना? मॅडम स्क्रीन शेअर झालेली नाही, प्लीज स्क्रीन शेअर करा. तिथं तुम्ही ते करा. तिथून कसं शेअर होईल? व्हॉट्सअपला आहे माझ्या. नाही तोच करतोस नाही नाही. त्याच्यावर बोला ना. स्क्रीन शेअर नाही करतो आता. बरं असं दाखवतो. स्क्रीन शेअर काय होतं त्याच्यावर होणार. त्यानंतरचा आपला पुढचा उपक्रम आहे मूळ. नेट नाही चालतंय. बरोबर, ठीक आहे. आपण याच्यावर मूळाक्षरांची रेलगाडी. एकदा विचारा. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले मूळाक्षरांचं ज्ञान पूर्ण पक्का झालेले आहे आणि आता आपल्याला विद्यार्थ्यांना त्यांची काठिण्य पातळी वाढवत नेऊन मूळाक्षरांचा सराव द्यायचा आहे. यामध्ये मी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना क
हा एक अक्षर दिलेला आहे आणि मुलांना आवाहन केलं आहे की क वरील क च्या 14 फळीतील कोणताही शब्द वापरून तू एक अर्थपूर्ण असं वाक्य तयार कर. तर क वरून कविताने कोपऱ्यातल्या कपाटातले काळे कागद कात्रीने कापले असा वाक्य विद्यार्थी बनवू शकतो. किंवा आपण जर प दिला तर परीने पटकन पिकलेली पपई पकडली असं छोटे छोटे पण वाक्य विद्यार्थी तयार करू शकतात. आणि ह्या सर्व उपक्रमाचा फायदा एकच आहे की विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते. विद्यार्थी स्वतःच्या मनाने विचार करू लागतात आणि हेच आपल्या निपुण भारताचं ध्येय आहे. ज्ञान रचनावाद भविष्यवेधी शिक्षणामध्ये विद्यार्थी खूप उच्च दर्जाचे विचार करता आले पाहिजे, त्यांना समस्यांना सामोरे जाता आले पाहिजे. हे ध्येय आपण या उपक्रमामधून साध्य करणार आहोत. त्यानंतरचा आपला उपक्रम आहे शब्दडोंगर. स्क्रीन शेअर होऊ नाही शकत आहे काही तांत्रिक कारणामुळे. हा शब्दडोंगर आपल्या सर्वांना परिचयाचा आहे. फुलोरा उपक्रमामध्ये याला खूपच फेम मिळवून दिलं होतं. प्रत्येकाच्या शाळेमध्ये शब्दडोंगराचे चार्ट आपल्याला माहित आहेत. ह्या शब्दडोंगराचा एक फायदा असा आहे की विद्यार्थ्यांच्या समोर आपण छोट्या छोट्या वाक्यांनी सुरुवात करतो आणि त्याची व्याप्ती वाढवत वाढवत आपण तो वाक्य मोठे मोठे विद्यार्थ्यांच्या समोर प्रस्तुत करतो. यामध्ये काय होते, विद्यार्थी सर्वप्रथम एकच वाक्य वाचत आहे, छत्री आहे. ह्यामध्ये फक्त 2 शब्द दिलेले आहेत. पुढे 3 ही छत्री आहे. असे करत 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 विद्यार्थी हळूहळू चांगले 10 अक्षरी शब्द 10 शब्द असलेला वाक्य चांगल्या पद्धतीने वाचू शकतो. ह्यामुळे विद्यार्थ्यांचे सोप्याकडून कठीणाकडे ही जी संकल्पना आहे ती याद्वारे साध्य होण्यासाठी मदत होते. विद्यार्थ्याला एक आत्मविश्वास वाटतो की मी जर हा एक शब्द वाचू शकलो तर मी हा खालचा पूर्ण अख्खा वाक्यही वाचू शकतो. हा आत्मविश्वास विद्यार्थ्यामध्ये निर्माण होतो आणि विद्यार्थी स्वरचिन्हाचे त्याची जी काही समस्या आहेत ते स्वतःहून दूर करून वाचनाचे गतीने ओघवतेपणे वाचू लागतो. त्यानंतरचा आपला उपक्रम आहे चंद्रकोराची मात्रा. आपल्या सर्वांना माहित असेल विद्यार्थी 14 खडी वाचल्यानंतर ऍ आणि अ ह्या 2 शब्दाच्या वाचनामध्ये आणि लेखनामध्ये चुका करतात. तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांना या स्वरचिन्हाचा चांगला पक्का सराव देण्यासाठी आपण चंद्रकोर मात्रा ही एक ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो. यामध्ये आपल्याला फळ्यावर किंवा एखाद्या कागदावर असे साधे शब्द लिहायचे, जसे मी इथे लिहिले आहे पट, बट, वन, काट, सास. विद्यार्थ्यांना बोलवून त्यांच्या हातात ही चंद्रकोरची टिकली द्यायची आहे. विद्यार्थ्यांना ही चंद्रकोराची टिकली द्यायची आहे आणि त्यांनाच म्हणायचं आहे की ह्या 2 अक्षरापैकी तू कोणत्या अक्षरावर चंद्रकोर लावशील म्हणजे एक नवीन असा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर विद्यार्थी स्वतःच्या मनाने किंवा विचार करून ती टिकली योग्य अशा जागी चिपकवणार आहे. ब त्यावर आली आपली चंद्रकोरची टिकली, त्याचा उच्चार झाला ब्या आणि बाजूचा शब्द बाजूचा अक्षर ट, ब्या ट. अशा प्रकारे विद्यार्थी स्वतःच्या हाताने चंद्रकोराची टिकली लावून तो शब्द वाचणार आहे, लिहिणार आहे. त्याची ऍ आणि ओ या ज्या स्वरचिन्हाविषयीची त्याची काही चुकीच्या कल्पना असतील त्या पूर्ण होण्यासाठी, त्या दूर होण्यासाठी आपल्याला या उपक्रमाचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे इथे दुसरा शब्द आपण घेऊया मा ल. या शब्दापैकी कोणत्या शब्दाला आपण चंद्रकोर लावलो, अ ची ऍ ची मात्रा लावली तर नवीन शब्द तयार होईल हे विद्यार्थ्यांना विचारायचं. विद्यार्थी स्वतःहून पुढे येऊन आपल्या माच्या वर
चंद्रकोर लावणार आहे आणि तो शब्द बनणार आहे मला ची मात्रा म ल ल. आणि अशा प्रकारे विद्यार्थी या उपक्रमातून लेखन वाचन दोन्ही कौशल्य एकत्रितपणे साध्य करू शकणार आहेत. तसंच जे आपण विद्यार्थ्यांना खूप बाकीच्या स्वरचिन्हाचा खूप सराव होतो, पण ह्या स्वरचिन्हाचा सराव होण्यासाठी आपल्याकडे खूप कमी शब्द असतात. तर आपल्यालाच आपल्या या समस्येवर मात करायची आहे. तुम्हाला आपलं विचार करायचा आहे की मी विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे ह्या स्वरचिन्हाचं अजून दृढीकरण देऊ शकतो. आपण शिक्षक खूप कल्पक आहोत. ह्याही पेक्षा वेगवेगळ्या कल्पना संकल्पना आपल्या डोक्यातून तयार होत असतात. ह्या वेगवेगळ्या संकल्पना वापरून आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळे अध्ययन अनुभव देणार आहोत आणि स्वरचिन्हाविषयीची त्याचं ज्ञान दृढीकरण करणार आहोत. त्यानंतरचा कृती ही पुढची कृती नाही आहे, फक्त एक सूचना. मला वाटते असं सुधारणा व्हावी आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये असं मला वाटत आहे. आपण बाराखडीचा सराव देताना सरसकट असे देतो. 14 खडीचा क का की की कु कु के क्या कै को प कौ कम कहा. विद्यार्थी एका वेळेस फक्त कच्याच 14 खडीचे वाचन करताय, पण असे 14 खडीचे वाचन करताना एक समस्या येते. पुढे जाऊन जेव्हा ओघवतेवाने वाचन करायचं असते विद्यार्थ्यांना, तेव्हा तो कुठंतरी चुकतो, डगमगतो. काच्या नंतर की कोणती, छोटी की मोठी की, कै की को ह्यामध्ये त्याची फसगत होऊ शकते. म्हणून शक्य असेल तर मला असं वाटते की 14 खडीचे आडवे वाचन न करता आपण उभे वाचन घेऊया. म्हणजे का खा गा घा एक स्वर चिन्ह एका दिवशी असं जर आपण विद्यार्थ्यांना वाचन दिलं तर त्याच्या एका स्वर चिन्हाचा पक्का सराव होणार आहे आणि विद्यार्थी पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने न अडखडता अस्खलितपणे वाचन करू शकणार आहेत. तर सर्वांनी म्हणजे ही एक सुधारणा आपण करावी असं मला वाटते. ही कृती नाही आहे, ही फक्त एक सुधारणा आहे. त्यानंतरची आपली कृती आहे त्यानंतरची आपली कृती आहे योग्य चिन्ह जोडून शब्द लिहा आणि वाचा. आता आपले विद्यार्थी पूर्णपणे स्वरचिन्हांची त्यांची ओळख त्यांचं ज्ञान पक्क झालेलं आहे. त्यांना फक्त आता आपल्याला सराव देणं एवढंच एक काम बाकी आहे. तर हे सराव आपण वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळ्या कृतीतून आपण त्यांना देणार आहोत. जसं इथे मी दोन्ही विलांटीचे चित्र काढून दोन्ही विलांटीचे स्वरचिन्ह दिले आहेत आणि खाली फक्त शब्द दिले आहेत. त ला मा त प र किंवा क ब त र आणि इथे दोन्ही उच्या मात्रा आहेत. आपण विद्यार्थ्यांना बोलवायचं आहे की ह्या दोन मात्रापैकी नेमका कोणती मात्रा इथे जुडू शकते किंवा कोणती मात्रा लावून आपण इथे अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो. त्यांना फक्त ह्या दोनच मात्रामधून दोनच स्वरचिन्हामधून एक स्वरचिन्हाची निवड करायची आहे. तर मग विद्यार्थी जसं झाड हा शब्द होता त्याला दुसऱ्या उची मात्रा लावून झाडू हा शब्द तयार करणार आहे. पर हा करी हा एक इथे शब्द दिलेला आहे आणि आपल्याकडे ऑप्शन मध्ये ए आणि ऐच्या दोन मात्रा आहेत. तर विद्यार्थी त्याच्या मताने ए ची मात्रा की ऐ ची मात्रा दोन पैकी कोणता घेऊ हा विचार करून त्याच्या सारासार बुद्धीला जे पटेल त्यापैकी एक मात्रा इथे देणार आहे आणि एक नवीन शब्द तयार होणार आहे कैरी. यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या बुद्धीचा इथे वापर करणार आहे. आपण सरसकट त्याला शब्द वाचायला दिले तर विद्यार्थ्यांचा तेवढा विकास होत नाही. त्यांना स्वरचिन्हाचे तेवढे दृढीकरण पक्के होत नाही. पण अशा विविध उपक्रमामधून विविध ऍक्टिव्हिटी मधून विद्यार्थी स्वतःच्या डोक्याला चालना देऊ शकतात आणि नेमका कुठे कोणते स्वरचिन्ह वापरायचे ह्याचा तो स्वतः विचार करेल आणि
ह्या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम त्याचे स्वरचिन्हाचे ज्ञान पक्के होण्यासाठी होणार आहे. इथे आपण विद्यार्थ्यांसमोर फक्त हे 2च स्वरचिन्हाचे ऑप्शन ठेवले होते, पण आता विद्यार्थी ह्या कृतीच्या नंतर त्याची काठिण्य पातळी आपल्याला वाढवायची आहे. त्यासाठी आता आपण त्याला दुसरी कृती देणार आहोत, ती म्हणजे त्याच्या समोर सगळे स्वरचिन्ह आपण ठेवणार आहोत. म्हणजे जेवढे आहेत अ पासून आहा पर्यंत सर्व स्वरचिन्हांची आपण इथे मात्रा ठेवलेल्या आहेत आणि खाली काही शब्द स्वरचिन्ह विरहित शब्द इथे दिलेले आहेत. तुम्हाला बघू शकाल, स्क्रीन शेअर होऊ नाही शकत आहे. जसं आता पहिला शब्द आहे इथं बाहली. तर आता या कृतीची काठिण्य पातळी वाढलेली आहे. विद्यार्थी स्वतः विचार करेल की एवढ्या सगळ्या या मात्रांमधून मी नेमकी कोणती मात्रा वापरू म्हणजे बाहली या शब्दापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे. मग विद्यार्थी त्याच्या मताने त्याला जसं पटेल तसं वेगवेगळे स्वरचिन्ह लावून बघेल आणि जो चपखल बसेल, ज्याचं जो शब्द अर्थपूर्ण असेल असा शब्दाचा इथे विचार करून त्याला स्वरचिन्ह लावणार आहे. जसं इथे आहे स म वा र. विद्यार्थी विचार करत की स म वा र यापैकी नेमक्या कोणत्या शब्दाला मी स्वरचिन्ह लावू, कोणता लावू. यामध्ये विद्यार्थी ह्या सगळ्या यांचा एक एक विचार करून स्वरचिन्ह लावून बघणार आहे आणि त्याच्याच मताने तो नवीन नवीन शब्द स्वतःच्या मताने वाचणार आहे. म्हणजे एका शब्दाच्या मागे आपण त्याला कितीतरी शब्दांचा अनुभव देत आहोत आणि त्या सगळ्या शब्दामधून एक अर्थपूर्ण असा सो म वार हा शब्द तो तयार करणार आहे आणि सोमवार हा शब्द लिहून काढणार आहे. यामध्ये पण विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळाली आहे. त्याच्या जो स्वरचिन्हाची काठिण्य पातळी आहे ती आपण वाढवत नेली आहे. म्हणजे एकदमच आपण विद्यार्थ्यांना कठीण आकडे नाही नेलो. पहिले आपण विद्यार्थ्यांना छोटे छोटे शब्द दिले, त्यांना ऑप्शन दिले. एक हळूहळू करता करता आपण त्याची काठिण्य पातळी वाढवली आहे. म्हणूनच विद्यार्थी पुढे या स्वरचिन्हामध्ये गफलत करणार नाही. त्याच्या मताने तो नेमका कोणता स्वरचिन्ह त्याला योग्य बसेल ह्याचा विचार करणार आहे आणि स्वरचिन्हाचा त्याचा ज्ञान पक्का होणार आहे. अजून एक जसं मग आपण ह्या साहित्याच्या द्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पण लावू शकतो. जसं हा तिथे टांगून ठेवायचा किंवा फळ्यावर आपण हे स्वरचिन्हे आणि शब्द लिहून ठेवायचे. विद्यार्थ्यांचे पटकन 2 गट करायचे आणि जो गट लवकरात लवकर सगळे शब्द बरोबर लिहील त्या गटाला आपण बक्षीस देऊ शकतो. विद्यार्थ्यांना जर स्पर्धेतून आपण शिकवलं तर ती गोष्ट त्यांना खूप आवडते, कारण की मुलांना मुळातच स्पर्धा, बक्षीस ह्या गोष्टी खूप आवडतात. ह्या सगळ्या गोष्टीतून आपला जो मेन आपला हेतू आहे की मुलगा शिकला पाहिजे. मग तो कसाही का असेना, मुलांमध्ये स्पर्धा निर्माण करा, त्यांच्यामध्ये मैत्री करा, त्यांच्यामध्ये गट पाडा, साम दाम दंडभेद काहीही वापरा, पण मुलगा स्वरचिन्हाची ओळख त्याची इतकी पक्की झाली पाहिजे की पुढे जाऊन त्याला कधीही वाचनामध्ये स्वरचिन्हा बाबतीत अडचण येता कामा नये. आणि आता आपला शेवटचा एक उपक्रम आहे, तो आहे उपक्रम किंवा कृती आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांचं आपण स्वरचिन्हांचं वाचन लेखन पूर्ण पक्क झालं आहे. विद्यार्थी अस्खलितपणे वाचत आहेत, लिहत आहेत, पण आपण एवढं केल्यावर कुठेतरी थांबून जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची जो ओघ आहे तो कमी होतो. यावर उपाय म्हणून आपण विद्यार्थ्यांना खूप सारे अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून विद्यार्थी वाचत राहतील, नवीन नवीन शब्द त्याच्या कानावर पडतील, लिहितील आणि त्याला वाचनाची गोडी लागेल. आपल्या प्रत्येकाच्या शाळेमध्ये खूप सारे ग्रंथालय आहेत, ग्रंथालयामध्ये खूप सारे पुस्तके आहेत. तर त्या पुस्तकामधून विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आपल्याला पुस्तक निवडून द्यायचं आहे आणि त्या पुस्तकांचं विद्यार्थ्यांना वाचन करायची सवय आपल्याला लावायची आहे. ह्या पुस्तकाचं वाचन करताना
फक्त सरळ सरळ वाचन न करता पुस्तकातील कठीण जोडाक्षरे शोधा किंवा वेगवेगळ्या स्वरचिन्हाचे अक्षर शोधा. त्यानंतर आपल्या मनाने प्रश्न तयार करा. ह्या वेगवेगळ्या कृती आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. म्हणजे नुसते सरसकट विद्यार्थी न वाचता वाचनामागील हेतू जर त्यांच्या समोर राहिला, वाचन कशासाठी करायचं हे जर त्यांना माहित राहिलं, तर ते आकलनासह एखादी पुस्तक वाचतील आणि आपला जो निपुण महाराष्ट्राचं स्वप्न आहे की प्रत्येक विद्यार्थी वाचलं पाहिजे, संख्याज्ञान आणि भाषिक कौशल्यामध्ये निपुण झाले पाहिजे विद्यार्थी, ह्या सर्व कौशल्यासाठी ह्या वाचनालयातील पुस्तकाचा आपल्याला फार उपयोग होणार आहे. क्या बोलते तर हे फक्त मी सांगितलेले काही उपयोग आहेत. आपण सगळे शिक्षक याहीपेक्षा कल्पक आहात. आपले विद्यार्थी कोणत्या गटात आहेत, आपल्या विद्यार्थ्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार, बोलीभाषेनुसार विविध उपक्रमाचे आपण आयोजन आपल्या शाळेमध्ये करू शकता आणि आपल्या कल्पकतेने आणि विश्वासाने इयत्ता 2 ते 5च्या प्रत्येक वर्गातील किमान 75%च नाही तर 100% विद्यार्थी या सगळ्या उपक्रमाच्या द्वारे कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणार आहेत. आणि निपुण महाराष्ट्राचे जे हे स्वप्न आहे, जे आपण बघत आहोत, त्यासाठी सर्व शिक्षक तळमळीने काम करत आहेत, कृती आराखडे तयार करत आहेत, ते आपण स्वप्न साकार करणार आहोत. तर चला, या सुंदर अशा प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा. माझं तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्यासाठी सर्वांचे धन्यवाद आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. तुम्हाला जर या वेबिनार संदर्भात किंवा कृती संदर्भात काही प्रश्न असेल तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा माईक ऑन करून विचारू शकता. तर अशा या 15 उपक्रमापेक्षाही कितीतरी वेगवेगळे उपक्रम आपण घेऊया आणि आपले विद्यार्थी प्रगत करूया. धन्यवाद. तांत्रिक अडचणीमुळे हो ना. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपल्या माननीय प्रीती नवघरे मॅडमनी अतिशय सुंदर असे त्यांच्या शाळेमध्ये नवक्रम नाविन्यपूर्णरित्या हे स्वरचिन्हांच्या ओळख कसे विविध उपक्रमांच्या माध्यमातून करतात ते त्यांनी या वेबिनारमध्ये आपल्या सुलभनामध्ये सांगितलं. आणि आपण सर्वांनी जवळपास 90च्या वर म्हणजे 96 शिक्षकवृंद अजूनही ते जॉईन आहेत. काही तांत्रिक अडचण आल्यामुळे आम्ही शेवटीची उपक्रमांची पीपीटी दाखवता आली नाही, शेअरिंग करता आलं नाही. मात्र मॅडमनी त्यांनी जे स्वनिर्मित जे काही साहित्य तयार केले होते त्याच्या माध्यमातून त्यांनी खूपच छान पद्धतीने आपल्याला सुलभन केलेलं आहे. निश्चितच आपण देखील निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत या शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना, कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी शाळांमध्ये करत असताना निश्चितच आपण देखील निपुण भारत अंतर्गत जी पेटी मिळालेली आहे भाषापेटी, या भाषापेटीतील साहित्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्ययन स्तर गाठण्यासाठी प्रयत्न करत असाल. निश्चितच सर्वांना पुनश्च शुभेच्छा आणि आमच्या प्रीती मॅडमला देखील खूप खूप धन्यवाद की त्यांनी इतकं सुंदर स्वनिर्मित साहित्य घेऊन तयारी करून आपल्यासमोर उत्कृष्ट असं सुलभन केलेलं आहे. आणि हे सुलभन यासाठी या वेबिनारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या कृती यासाठी पोहोचवल्या जात आहे की जेणेकरून आपण देखील आपल्या शाळांमध्ये असे विविध साहित्याचा वापर करून आपल्या मुलांसाठी जे स्वतंत्र गट तयार केलेले आहे, अध्ययन स्तर तयार केले, अध्ययन स्तरानुसार त्या गटावरील विद्यार्थ्यांना तुम्हाला त्या कृती घेता येईल या अनुषंगाने आपण हे वेबिनार आयोजित करत आहोत. त्यामुळे निश्चितच आपल्याला या सुलभनाचा, या सुलभकांच्या मार्गदर्शनाचा फायदा होणार आहे. आणि सोबतच प्रत्येक सत्रामध्ये आपण कृती आराखडा दाखवलेला आहे. आज इथे दाखवू शकत नाही आपण, पण कृती आराखडा प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वतंत्र असा आपल्याला स्वतःला तयार करायचा आहे आणि त्या स्तरावर करायचंय ज्या स्तरात आपले विद्यार्थी आहेत. आणि ते फक्त शिक्षकालाच माहिती आहे की माझ्या वर्गातील, माझ्या शाळेतील कोणता विद्यार्थी कुठल्या अध्ययन स्तरामध्ये आहे आणि त्याच्यासाठी मला नेमक्या कोणत्या कृती आणि कुठले साहित्य वापरायचे आहे, त्याच्यासाठी किती कालावधी लागणार आहे आणि किती सरावाची गरज आहे, हे सगळं आपलं स्वतःला माहित असतं. कारण ती
गरज, विद्यार्थ्यांची गरज ओळखून आपल्याला त्या पद्धतीने काम करायचं आहे आणि 30 जून पर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर गाठायचं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, प्रीती मॅडम, खूप खूप धन्यवाद. तसंच आता आपण शेवटाकडे जातो आहे. आपण सर्वांनी या वेबिनारला काही थोडासा उशीर झाला सुरुवात व्हायला, पण अगदी सलग 1 तास मॅडमनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. आपण सगळ्यांनी ऐकले आणि आपले काही प्रश्न असेल तर आपण चॅट बॉक्सवर टाकावे किंवा विचारू शकता. आणि प्रश्न नसेल तर आपले खूप खूप धन्यवाद. असेच आपण वेबिनारला जॉईन व्हावे, कारण आणखी वेबिनार आपले असणार आहेत. उद्या महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे परवाला म्हणजे शुक्रवारला आपलं गणित कृतींचा गुरुवारचा जो पाठ, ते गणिताच्या कृतींचा जो वेबिनार आहे हे शुक्रवारला 4 ते 5 या कालावधीमध्ये होणार आहे. आपण सर्व शिक्षकांनी पुन्हा याच्यात जॉईन व्हावं. गणिताच्या ज्या काही संख्यावरील क्रिया आहेत की 2 ते 5च्या, इयत्ता 2री ते 5च्या ते आपल्याला सांगितलं जाणार आहे. तर असेच आपण जॉईन होऊया. पुढील कार्यासाठी आपल्या सर्वांना मी इच्छा देते आणि सर्व सन्माननीय अधिकारी वृंद, सर्व शिक्षक वृंद, पर्यवेक्षकीय यंत्रणा सर्वांचे मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तर्फे आभार मानते आणि हा वेबिनारचे सत्र संपलं असं जाहीर करते. धन्यवाद सर्वांना.